परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये झेरॉक्स दुकानांवरती बंदी असणार आहे। शिक्षण विभागाचा कॉपीमुक्त मोहिमेसाठीचा हा महत्त्वाचा असा निर्णय आहे। केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये झेरॉक्स दुकानं ही बंद ठेवावी लागणार आहेत। तर मंगळवारपासून 12वीच्या परीक्षा या सुरू होत आहेत। पेपर फुटी आणि कॉपी साहित्य पुरवठा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। पोलिसांच्या मदतीने झेरॉक्स केंद्र ही बंद ठेवली जाणार आहेत। विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी विनंती केली आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 67% मतदान। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी। वेगवान निकालांसाठी पहा एबीपी माझा। अजितदादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात निच्चांकी मतदान। काल फक्त 54% मतदारांनी केलं मतदान। पुणे जिल्ह्याची सरासरी टक्केवारी 69%। मुंबईमध्ये मोहन भागवतांच्या व्याख्यानाचा आज दुसरा दिवस। अक्षय कुमार, कुमार मंगलम बिर्ला, महेश मांजरेकर, नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर श्रोते उपस्थित। परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये झेरॉक्स दुकानांवर बंदी। कॉपी मुक्त मोहिमेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय। केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीने झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार। वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष। T20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवरती 29 धावांनी मात। सूर्यकुमारची खेळी निर्णायक। अक्षय सिराजचा प्रभावी मारा। विश्वचषक जिंकल्यानंतर युवा भारतीय क्रिकेट संघ आज मुंबईमध्ये क्रिकेटप्रेमी संघाचं जल्लोषात स्वागत करणार। भारतानं 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावरती नाव कोरलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।